मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नॉन रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोझोम आहे हा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. आणि याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्रामची चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर माझा टॉपिक आज सुरू करूयात. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेप्लिकेटिव्ह जे काही ट्रान्सपोझोम आहे ते आपण डिस्कस केले होते. त्याच्यामध्ये काय होत होतं की जे रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोझोम असतील किंवा जे रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजेबल एलिमेंट असतील ते आधी रेप्लिकेशन स्वतः घडून आणतात. रेप्लिकेशन झाल्यानंतर मग दुसऱ्या एखाद्या साईटवरती ते एखाद्या लोकेशनवरती किंवा विथिन द जिनोममध्ये ते त्याचे मोमेंट दाखवतात किंवा एखाद्या दुसऱ्या जिनोममध्ये ते इन्सर्ट केले जातात. तर पण याच्यामध्ये जे काही नॉन रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोझोम आहे त्याला आपण कॉन्झर्वेटिव्ह ट्रान्सपोझोमसुद्धा म्हणतो. पण हे जे काही एलिमेंट आहे ते मुवमेंट करतात एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत त्यांचे मुवमेंट दाखवतात, पण हे रेप्लिकेट होत नाही, स्वतः रेप्लिकेट होत नाही. आणि रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोझोममध्ये एक प्रॉपर्टीज होती किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्याला म्हणता येईल की ते आधी रेप्लिकेट होणार स्वतः आणि त्याच्यानंतर मग ते मुवमेंट दाखवणार. पण हा जो नॉन रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोझोम आहे तो स्वतः रेप्लिकेट होऊ शकत नाही, पण तो त्याचं लोकेशन हे चेंज करू शकतो किंवा एखाद्या दुसऱ्या जिनोममध्ये किंवा एका स्वतःचाच जो जिनोम असेल त्यामध्ये लोकेशन चेंज वगैरे करू शकतो. पण याची जी काही ओरिजिनल कॉपी असते ती एक्साइड करते एका जो ओरिजिनल लोकेशनपासून आणि पूर्णपणे एखाद्या न्यू लोकेशनला ते इन्सर्ट केलं जातं विदाउट क्रिएटिंग द ॲडिशनल कॉपीज. आणि याच्यामध्ये जसं जे काही कॉपीज वगैरे आहे त्या तयार होत नाही. एकदा ज्या वेळेस ओरिजिनल जो काही नॉन रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोझोम आहे तो तिथून निघाला दुसऱ्या जिनोममध्ये किंवा विदिन द जिनोममध्ये चेंज झाल्यावरतीच त्याचं जे काही लोकेशन आहे ते चेंज होतं. याच्यामध्ये त्याचे काही जे कॉपीज वगैरे आहेत ते तयार होत नाही. आणि जर आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले याच्यामध्ये नॉन रेप्लिकेशनची प्रॉपर्टी आहे, तो स्वतः ट्रान्सपोजिशन प्रोसेसमध्ये रेप्लिकेट होऊ शकत नाही. त्याच्यानंतर कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे ओरिजिनल कॉपी ही डायरेक्टली मूव्ह होते एखाद्या न्यू लोकेशनमध्ये आणि याचे जे काही कॉपीज वगैरे आहे त्या सेम असतात आणि याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ जे काही कॉपीजचे जे इन्क्रीज होते ते याच्यात होत नाही. हे त्याचे काही मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. याच्या उलटं जर आपण पाहिलं रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोझोममध्ये त्याच्यात ते स्वतः रेप्लिकेशन होतो, त्याच्या बऱ्याचशा कॉपीजसुद्धा प्रोड्यूस होतात आणि तो एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत वेगवेगळे जे काही कॉपीज वगैरे नंबर ऑफ इन्क्रीज हा करत असतो. तर हे झाले नॉन रेप्लिकेटिव्हचे कॅरेक्टरिस्टिक्स. तर आता त्याचं मेकॅनिझम पाहूया. तर मेकॅनिझम एकदम सिम्पल आहे. जर तो रेप्लिकेट होऊ शकत नाही आहे किंवा त्याच्या कॉपीज वगैरे तयार होत नाही तो डायरेक्टली म्हणजे काय करणार, जे काही ओरिजिनल लोकेशन असेल किंवा ओरिजिनल कॉपी असेल ती एक्साइड होतील आणि दुसरी जी काही प्रोसेस आहे इंटिग्रेशन डायरेक्टली ती इन्सर्ट केली जाईल एखाद्या न्यू लोकेशनमध्ये किंवा स्वतःच्या जिनोममध्ये दुसऱ्या ठिकाणी. तर हे त्याचे दोन मेकॅनिझम आहे, म्हणजे दोन स्टेपने त्याचं मेकॅनिझम घडतं. एक तो जो काही नॉन रेप्लिकेटिव्ह ट्रान्सपोझोम आहे तो पहिले एक्साइड होतो आणि डायरेक्टली तिथून एका त्या लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनमध्ये इन्सर्ट हा केला जातो. तर हे झालं त्याचं मेकॅनिझम. तर त्याचे दोन टाईप्स पडतात, कट अँड पेस्ट ट्रान्सपोझोम आणि DNA डिपेंडंट ट्रान्सपोझोम. कट अँड पेस्टमध्ये ह्याच्यामध्ये रिइन्सर्ट जे काही ट्रान्सपोझोम असतील त्या न्यू लोकेशनमध्ये त्या ट्रान्सफर केले जातात. म्हणजे याच्या एकापासून म्हणजे कट इथून काढला दुसरीकडे पेस्ट केला. तसंच जर आपण DNA डिपेंडंट ट्रान्सपोझोम जर पाहिलं तर याच्यामध्ये DNA हा जो प्रोटीन आहे तो ट्रान्सपोजन जे काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट याची लागते. हे झालं त्याचे दोन टाईप्स. आणि त्याचे जर एक्झाम्पल आपण पाहिले दोन मेन एक्झाम्पल आहे IS50 आणि MU. हे जे काही दोन जे काही जे ट्रान्सपोझोम आहे त्याच्यामध्ये जो काय IS50 आहे तो जास्त प्रमाणात जे काही बॅक्टेरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि हा याची जी काही फॅमिली आहे ती जास्त प्रमाणात वेल स्टडीज आपल्याला पाहायला मिळते. आणि हा जो काही नॉन रेप्लिकेटिव्ह आहे तो सुद्धा काही बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतो, पण याची जी काही ॲबिलिटी आहे एखाद्या स्पेसिफिक DNA सिक्वेन्समध्ये ती जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. ते त्याचे दोन एक्झाम्पल झाले. आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपण पाहिलं तर जीन रेग्युलेशनमध्ये जे काही जीन एक्सप्रेशन वगैरे असेल हा जीन एक्सप्रेशन करायला इन्फ्लुएन्स करतो. तो एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावरती इन्सर्ट झाल्यानंतर तिथे चेंजेस वगैरे येतात, पण नंतर पुढे त्याची काही जीन एक्सप्रेशन प्रोसेस आहे ती चालू होते. तसंच जर आपण पाहिलं जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्या रिअरेंज करण्यासाठी याच्यामध्ये प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन असतात ते काय करतात,
पूर्णपणे जे काही बॅक्टेरियामध्ये सेल्स वगैरे असतील त्याच्यापर्यंत जे काही अँटीबायोटिक रेसिस्टंट जीन आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी किंवा स्प्रेड करण्याचं काम हे जे काही ट्रान्सपोझोम आहे ते करत असतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे जे काही जे नॉन रिप्लिकेटिव्ह ट्रान्सपोझोम आहे तर हा टॉपिक आपण डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.